चला मंडळी, आपल्या आज बनवणे मोमोज. त्यांसाठी देखा मी गड्डा कोबी होती थोडी बारीक कापी, त्यांना हिरवी मिरची आणि थोडासा लसूण आणि थोडासा कांदा. गाजर नाही होतं म्हणा, आपा गाजर बी टाकतस, तुम्ही टाकू शकतस. आणि थोडीशी कोथमीर टाकी मी त्यांना मा आणि सगळं मिक्सर कर लिहिलं. आणि आपले पाणी काढाने ते सगळं पाणी निघस ना, तर ते मी गायने मा टाक दिलं. तर देखा तोपर्यंत आपण कणिक भिंजवता ते थोडंसं तेल आणि थोडंसं मैदा टाका. मी तुम्ही तुम्हाला हिसाबप्रमाणे भिंजू शकतस तो मैदा. तर मी थोडासा मैदा भिंजा त्यांसाठी, थोडंसं नमक तेल टाकीसन. तर देखा पाणी निघणं त्यानं आलं, तुम्ही निपईसनी बी काढू शकतस. तर म्हणे सगळं निपई टाकेल होता ते. त्यांना मग थोडंसं नमक टाक, मी थोडंसं जिरं टाक, त्यांना मग थोडंशा ओवा बी टाकतस आपण, ओवा बी टाक देवा ना थोडंशा. काही थोडासा चाट मसाला, थोडंसं मिरची पावडर आणि थोडंसं आहे सगळं काही एकत्र टाक. काही लसूणनी अद्रकनी पेस्ट टाके मी त्यांना सगळे एकत्र करल्यावाने आपले. तोपर्यंत गायने मा कढई मग पाणी ठेवून गायनी ठेवी मी. तो छोटा छोटा आपण गोया करानं आणि चांगलं लाटी लेवानं. जसं आपण मोदक करतस ना, तर मोदक न हिसाबप्रमाणे करानं आपण. तुम्ही ते आपलं सांद्रेस नागत बी करू शकतस. तर देखा मी मोदक नागत कर. तर देखा असं करा मी. तर सगळं एकत्र करीसन गायनी माठी दिदात आणि वरतून झाकण ठेवी दिलं त्यानावर. तर देखा कसा वयनात आपला मोमोज. तर सांगा तुम्ही पण. त्यांसोबत शेंगदाणा चटणी आणि आपलं टमाटा सॉस जे पटीन ते तुम्ही खाऊ शकता. व्हिडिओ आवडला होई तर लाईक शेअर नक्की करा.